नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे PYQ बघत आहोत। त्यामध्ये आपण आज ब्रिटिश सत्तेचे परिणाम बघणार आहोत। आजचा व्हिडिओ छोटाच असणार आहे, पण तत्पूर्वी आपण आतापर्यंत काय काय बघितलं आहे ते एक मी तुम्हाला फक्त दाखवते, तुम्ही तेवढं बघून घ्या। आपण इतिहास हा टॉपिक चालू केलेला आहे आणि त्याच्यात आपण सामाजिक आणि आर्थिक जागृती यामध्ये हे जे सगळे टॉपिक आहे 1.1 ते 1.7 हे सगळे कंप्लीट केलेले आहे। आजचा आपला याच्यातला शेवटचा टॉपिक असणार आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम, ज्याच्यावर 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत। ठीक आहे, आता हे झाल्यानंतर पुढे काय असणार आहे आपलं, तर हे बघा, महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य हे टॉपिक असणार आहे। त्याच्यात किती आहे बघा, टोटल 24 भाग होतील त्याचे, बघा 24 लेक्चर्स त्याचे येतील। आणि मला तुम्हाला सांगायचं हे आहे की फॉर एक्झाम्पल आपण महात्मा फुले यांच्यावरचा टॉपिक त्याच्यावरचे प्रश्न बघायला घेतले तर मग मी काय करेन, सरांनी जेवढे टॉपिक दिलेले म्हणजे सरांनी जेवढं दाखवला, जेवढं काही याच्यात दिलेलं आहे ते तर आपण घ्यायचं। ते प्रश्न मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सरांनी याच्यात सगळे टाकलेले आहेत ते तर घ्यायचे, पण आपण अजूनही बाकीचे काय प्रश्न पडलेले आहेत, सरांचं अजून एक पुस्तक आहे माझ्याकडे ज्याच्यात सगळे प्रश्न आहेत, ते प्लस बाकीचे काय पुस्तकं असतील त्याच्यातून मी तुम्हाला सगळे प्रश्न दाखवेल, प्लस जे टॉपिक सरांनी कव्हर करून घेतले आहेत हे बघा अशा पद्धतीने। आता हे महात्मा फुलेंवर टॉपिक आहे, हा जो कंप्लीट करून घेतला आहे सरांनी। या व्यतिरिक्त जर मला अजून काही माहिती मिळाली इतर पुस्तकांमधून तर ती पण मी याच्यात सांगेल, पण मला काही वाटत नाही की काही राहिलं असेल, म्हणून बरीच माहिती सरांनी याच्यातच दिलेली आहे। तरी मी अजून 2-3 पुस्तकं बघेल आणि सगळी काही माहिती असेल ना ती आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू। फक्त होईल काय की आपले व्हिडिओज आहे ना तेव्हा मोठे मोठे होतील, कारण बघा जर आपण महत्त्वाचे व्यक्ती हाच टॉपिक जर कव्हर करायला गेलं तर एका लेक्चरमध्ये एक व्यक्ती जरी कंप्लीट केला तरी आपले 24 लेक्चर्स होत आहेत त्याच्यावर, कळलं का? म्हणून आपल्याला काही पण करून आहे ना एक व्यक्ती एका व्हिडिओमध्ये कंप्लीट करणं गरजेचंच आहे। मग भले तो व्हिडिओ 5 मिनिटाचा होऊ दे, 25 मिनिटाचा होऊ दे किंवा 1 तासाचा होऊ दे, ठीक आहे। आपण काय टार्गेट ठेवायचं की एका याच्यात ती व्यक्ती कंप्लीट करायची, समाजसुधारक कंप्लीट करायचे, तर असं माझ्या डोक्यात आहे। तर असंच होईल असं मी गॅरंटी देत नाही, पण सध्या माझ्या डोक्यात प्लॅनिंग हे आहे की ह्या पुस्तकातली माहिती सगळी घ्यायची, प्लस प्रश्न अजून कोणते कोणते त्या टॉपिकवर विचारले गेले ते पण घ्यायचे, प्लस अजून बाकीच्या पुस्तकांमध्ये अजून काही वेगळी माहिती भेटते का ती पण याच लेक्चरमध्ये सांगून द्यायची। त्यामुळे टॉपिक मोठा होईल, पण होईल का आपला एक टॉपिक पूर्णच कंप्लीट होऊन जाईल, ठीक आहे। काही गरजेचे असतील तिथे मी ट्रिक्स पण सांगेल, पण आपला टॉपिक पूर्णत्वास जाईल, ठीक आहे। तर आता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बघा आजचा टॉपिक आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम। आपण आता सलग बघून घेऊ, मी सेपरेट प्रश्न नाही वाचत, जसे मी प्रत्येक लेक्चरमध्ये आधी प्रश्न वाचून घेते ना तसं नाही, आपण डायरेक्ट टॉपिकला स्टार्ट करूया। पहिला प्रश्न बघा काय आहे, इंग्रजी साम्राज्य सत्तेचे भारतीय लोकांच्या जीवनावर पडलेल्या परिणामाबाबत पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत विचारतात, बरोबर। लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022। इंग्रजी साम्राज्य सत्तेचे भारतीय लोकांच्या जीवनावर पडलेल्या परिणामाबाबत पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत। तर बघा बरोबर आहेत विचारतायत, आपण आधी स्टेटमेंट बघूया। हिंदुस्थानातील उद्योगधंद्यात वाढ झाली, शहरे ओस पडली, शेती हाच प्रमुख व्यवसाय बनला, इंग्रजी राजवटीद्वारे समाज सुधारणेचा प्रयत्न झाला। आता बघा त्यांनी काय विचारलंय, इंग्रजी साम्राज्य सत्तेचे भारतीय लोकांच्या जीवनावर पडलेल्या परिणामाबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विचारतात। पहिलंच विधान काय दिलंय, हिंदुस्थानातील उद्योगधंद्यात वाढ झाली। असं झालं का? बघा असं झालं का? नाही झालं ना, म्हणून अविधान तर 100% चुकीचं आहे, बरोबर। अविधान जर चुकीचं आहे तर एक ऑप्शन तिथेच गेला। त्याच्यानंतर बघा शहरे ओस पडली, हो शहरे ओस पडली, शेती हाच प्रमुख व्यवसाय बनला, इंग्रजी राजवटीद्वारे समाज सुधारणेचा प्रयत्न झाला, बरोबर ते पण आहे, म्हणून उत्तर काय येईल, ब, क आणि ड, ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्याला उत्तरे शोधायची असतात। आता बघू पुढे काय दिलेलं आहे। क्वेश्चन पॅटर्न या टॉपिकमध्ये सरांनी काय लिहिलं इथे, आयोगाने दिलेला प्रश्न हा विशिष्ट कालावधीपुरता मर्यादित नाही,
इंग्रजी साम्राज्य सत्तेचे परिणाम विचारलेले आहेत. अशा प्रश्नांना सामोरे जाताना प्रथम मुख्य प्रश्नांचा रोख समजून घेतला पाहिजे. ठीक आहे. त्यानुसार दिलेल्या पर्यायामधून प्रथम 100% चूक वाटणारा पर्याय मिळत असेल तर एलिमिनेशन मेथडचा वापर करून त्याचे उत्तर काढता येते. दिलेल्या पर्यायामध्ये अविधान चुकीचे आहे कारण ब्रिटिश अर्थनीतीमुळे भारतीय उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला हे आपल्याला सहज समजणारी बाब आहे. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. आता पुढे बघा. इंग्रजी सत्तेचे भारतीय जीवनावर झालेला परिणाम. शहरे ओस पडली, इंग्रजी उद्योगधंद्यात वाढ झाली, शेती हाच प्रमुख व्यवसाय बनला, इंग्रजी राजवटीद्वारे समाज सुधारणेचा प्रयत्न झाला, हस्तव्यवसाय बुडाला, दारिद्र्याचे प्रमाण वाढले, आर्थिक लूट वाढली. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न. ब्रिटिश धोरणांचा भारताच्या आर्थिक जीवनावर कोणता प्रभाव झाला? लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017. ब्रिटिश धोरणांचा भारताच्या आर्थिक जीवनावर कोणता प्रभाव झाला? तर शेतीचे व्यापारीकरण झाले. हे त्याचं उत्तर आहे. खालचे ऑप्शन आपण बघून घेऊ. जमीन विक्रीयोग्य वस्तू ठरली नाही म्हणतायत म्हणून हे ऑप्शन गेलं. अन्नधान्य मुबलक झाले म्हणतायत आणि पारंपरिक गृहोद्योगांची भरभराट झाली. त्यामुळे हे जे पॉझिटिव्ह पर्याय आहे हे सगळे चुकीचे ठरतील. ब्रिटिश धोरणांचा भारताच्या आर्थिक जीवनावर कोणता प्रभाव झाला? तर शेतीचे व्यापारीकरण झाले हे त्याचं उत्तर आहे. बघा आता याच्यात काय दिलेलं आहे स्पष्टीकरण म्हणून की क्वेश्चन पॅटर्न बघा. ज्या प्रश्नामध्ये कोणतीही फॅक्ट्स नसते मात्र साधारणतः कारण, परिणाम, प्रभाव, फायदे, तोटे, वैशिष्ट्ये इत्यादी बाबींचा उल्लेख असणारी विधाने दिलेली असतात त्यावेळी आयोग आपली आकलन क्षमता व निवड क्षमता याची तपासणी करीत असतो. आयोगाने वरील प्रश्नामध्ये धोरणांचा आर्थिक जीवनावर प्रभाव या 3 शब्दांना महत्त्व दिले आहे. अशा प्रश्नांमध्ये आयोग मुख्य प्रश्नांमध्ये चुकविण्याची शक्यता जास्त आहे. आर्थिक ऐवजी सामाजिक जीवन, प्रभाव ऐवजी परिणाम व कारण या शब्दांमध्ये बदल करून प्रश्न विचारू शकतो. त्यावेळी आपण मुख्य प्रश्नातील इम्पॉर्टंट शब्द व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे. आता पर्यायांचा विचार केल्यास विधान 3, 4 ही सकारात्मक बाब दाखवतात जी 100% चूक आहे. आर्थिक प्रभावामध्ये शेतीचे व्यापारीकरण, विविध पद्धती राबवून शेती विक्री योग्य वस्तू ठरवली यामुळे विधान 3 चुकीचे ठरते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ तर इथे समाप्त होतो. आपण पुढच्या लेक्चरमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य हा टॉपिक स्टार्ट करू. जर तुम्हाला बघायचं असेल मी जस्ट तुम्हाला एक दाखवते ओव्हरलुक करून. फक्त मला झूम आउट करावं लागेल. बघा दिसतंय तुम्हाला. तर आपल्याला महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य स्टार्ट करायचे आहे. तर मग याच्यात पहिलाच टॉपिक काय आहे? महात्मा फुलेंविषयी आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण आता हाच टॉपिक बघा जवळजवळ 2 पानं कंप्लीट होऊन मग संपतो. मग सुरुवात होते राजर्षी शाहू महाराज. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नंतर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. तर असे आपल्याला मुद्दामून दाखवते. आजचा व्हिडिओ पण छोटा होता म्हणून दाखवायला मला काही वाटत नाही आहे सध्या. तर अशा पद्धतीने आपल्याला बघा नंतरचे छोटे छोटेच आहे. ग्रागो भांडारकर. ठीक आहे. नंतर गाडगे महाराज. तर पुढचे व्हिडिओ छोटे छोटे होतील पण जे मेन समाजसुधारक आहे ना ते आपल्याला इन डिटेल आपण कंप्लीट करूनच घेऊ जेणेकरून आपल्याला पुन्हा बघायची गरज पडणार नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.